क्या बोलती पब्लिक? म्हणायचं नाही 10-20 कमी, मग आपण म्हणायचं रे परत जात्या द्या खाली करू. याला कोणी वाली आहे का? नाही नाही आहे का वाली? नमस्कार मित्रांनो, आज 2 सप्टेंबर 2025 तुम्ही बघू शकता की आवक किती. आज आवक अशी प्रचंड प्रमाणात गाड्या थांबलेल्या आहेत. त्याचं मूळ कारण म्हणलं तर 2 दिवस बांगला बंद राहणार आहे. आज सकाळी बांगलाचे जे काही व्यापारी होते एक्सपोर्टवाल्यांनी, त्यांनी दुपारपर्यंत ऑफर गाड्या भरलेल्या आहेत. त्यानंतर त्यांची खरेदी थांबलेली आहे. आता तुम्ही बघू शकता, आता जे घेणारे आहेत ते फक्त गुवाहाटीवाले, लोकलवालेच आणि इतर काहीतरी आहे आपले ते लोक घेत आहे. तुम्ही बघू शकता माल खूप थांबलेला. आता आपण थेट जाऊया बाजारभाव आताचं काय चालू काय कुछ लगाएंगे वैसे ले लो 311 लोकल के लिए क्या बाजार भाव कम होने का कारण क्या है? आगे बारिश है, बाढ़ जैसे हालात है। मैंने सुना कि बांग्ला भी बंद हो गया है। बांग्ला के मालूम नहीं भैया, जो हमारी रिपोर्ट है हरियाणा पंजाब पूरा बारिश है। जो हमें नॉलेज है हम हमें नॉलेज बता रहे हैं। धन्यवाद. लोकल लगा काय कचरा 371. दादा नाव काय तुझं? संतोष आहे. कुठून आलं? रायपूर बडा. काय मागताय? 321 रुपये मागू राहिले. तुमच्या अपेक्षा काय? 371. ठीक आहे दादा. आता आज सकाळचा बाजार भाव आणि आताच्या बाजार भावात खूप मोठा असा तफावत आहे. आपण थेट शेतकरी बांधवांनाच विचारूया बाजार भाव कमी व्हायचं कारण काय. नमस्कार काका. नमस्कार. नाव काय तुमचं? प्रमोद कारभारी कोल्हे. तुम्हाला काय वाटतं सकाळी जेव्हा बाजार भाव होता 100 रुपयाचा किंवा 50 रुपयाचा तरी खूप वाटतोय? 200 रुपयांमध्ये याचा काय फरक पडला काय सांगू शकता? काय बांगला बंद आज सांगता. बांगला जे रॉकेटवाले होते त्यांच्या रॉकेट गाड्यावर दुपारपर्यंत चालू होत वाटतं. दुपारपर्यंत चालू होत. आणि आता काय मागू राहिले? आता 300 350 400-500 पर्यंत. आताच अर्धा तास म्हणजे कसं माहिती का, आज आमची अशी परिस्थिती झाली त्या शेतकऱ्यांचं काही मनस्थिती नाही. जे आमच्यापर्यंत ते एकदम उत्साहाने सांगत होते, बाईट देत होते आम्हाला किंवा म्हणत होते भाऊ हे आमची वेळ होते, आज आम्हाला त्यांच्यापर्यंत जायला सुद्धा असं चांगलं वाटून नाही राहिलं. बरोबर. कारण की आम्हाला जाऊन त्यांच्या शेतकऱ्यांच्या मिठवर आम्ही कसे काय जगभर मी कसे सोडू आम्ही. त्याच्यामुळे आजचा मित्रांनो आपला व्हिडिओ हा थोडा छोटाच असणार आहे. कारण की आम्हाला वाटत नाही, कारण की आवक जे काय असणार आहे आमची मनस्थितीने आज शेतकऱ्यापर्यंत जायची. कारण ते सगळे वाईटगत असतील ना, आपण त्यांच्यापाशी जायचं, त्यांचे बाजारभाव घ्यायचे. शेतकरी तर संतप्त राहणारच ना मनात. कारण की बरोबर आहे. एक तासापूर्वी काय ना आता काय. बरोबर बरोबर. एक तासा टायमाला 400 450 होतं आणि आता लगेच 300 म्हणायला लागले. बाबा सर्वात पहिले तुमचं नाव सांगा, तुमचं वय सांगा. माझं नाव दौलत एकनाथ कुशल. वय किती आहे बाबा? माझं 70 वय. ही आहे शेतकऱ्याची खरी काय ताकद. आजकालचे प्रोटीन बिटन खाऊन काय 50 किंवा 70 वर्षामध्ये गायब होऊन जातं. हे बघा बाबांचं वय 75 वय आहे तरी बाबा बघा कसे एकदम म्हणजे तरुण शेतकऱ्यासारखे इथपर्यंत आलेले. माल चांगला आहे ना. माल पण चांगला आहे. माल नाही माल या काळात मग ठीक आहे. बरोबर. एक अर्धा जर मंडी बदलत झालं तर मग त्याचा उपयोग काय. निश्चितच एकदम शेतकऱ्यांसाठी मोठा पडलेला प्रश्न आहे. नाही की व्यापाऱ्याच्या ध्यानात आलं का ते कमी करायचं, तिकडे जाऊ नये पुन्हा म्हणायचं नाही 10-20 कमी, मग आपण म्हणायचं रे परत जात्या द्या खाली करू. याला कोणी वाली आहे का? नाही आहे का वाली? याला वाली पाहिजे. मार्केट कमिटी म्हणा कोणीतरी पाहिजे. किंवा तुम्हाला काय वाटतं कोणीतरी असं आधी सूचना देऊन टाकायला पाहिजे की काय झालंय. नाही ना, मी काय म्हणतो इकडे जर ठरली द्या बरं माल थोडं आपली 5 फोटो काही सारखे नाही, लहान मोठा तर राहणार. समजा बाबा दाखवायची यासाठी याच्यात लहान मोठा नाही. जो माल घेतला तो गाड्यावरचे ना 400 रुपये 500 रुपये जो माल घेतला तो अजून गाड्यावरचे का नाही. मग कशी काय म्हणते कशी काय पडती म्हणजे सांगा. बरोबर आहे का नाही. 200 रुपयानं मार्केट कसं काय आता हे झालं. बरोबर एकदम अगदी बरोबर आहे. तर मंडळी शेतकऱ्यांच्या सर्व अशा प्रतिक्रिया होत्या. त्यांना एक मोठं पडलेला प्रश्न आहे की बाजारभाव एक तासापूर्वी काय होता आणि आता काय झालं, अचानक एवढी आवक वाढली किंवा काय. तर त्याचा एक काकाने एक सांगितल्याप्रमाणे की अचानक 2 दिवस बांगला बंद असल्या कारणाने बांगल्या जे काही व्यापारी होते त्यांची खरेदी बंद झालेली आहे. आणि मुळातच 50 ते 60% व्यापारी हे अजून चालू आहे, पूर्णतः 100% चाललेले. त्याच्यामुळे शेतकऱ्यांची जी काय हाल होते इथं
की आता तुम्ही समजा की 100% तरी व्यापारी असे ना ही आवक काहीच वाटली नसते. कारण की मला या मार्केटची कॅपॅसिटी साधारणतः 4.5 लाख ते 5 लाख एवढी कॅपॅसिटी. सगळा माल विकला जातो मंडळी. हा माल काहीच नाही. तुम्ही समजू शकता फक्त 40 ते 50% व्यापारी इथं आहे. बरोबर. चला धन्यवाद. नमस्कार मंडळी, तुम्ही बघू शकता आपल्या व्हिडिओमध्ये काय झालं काय नाही. तर मित्रांनो, आजची जी काही परिस्थिती होती बाजारभावाची, दुपारचा बाजारभाव काय होता आणि आताचा बाजारभाव काय होता, अचानक जे काय बांगला बॉर्डर आहे ती 2 दिवस बंद असणार आहे. त्याच्यामुळंच तो काय बाजारभावावर मोठा असा परिणाम दिसून आला. शेतकऱ्यांच्या अशा संतप्त प्रतिक्रिया आपल्यापर्यंत भेटलेल्या. तर त्यामुळे आम्ही काय जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलो पण नाही. जे जायचं होतं आम्हाला त्यांच्यापर्यंत, त्यांचे आम्हाला बाईट घ्यायची होती, पण ते एक संताप असतो ना हो शेतकऱ्यांचा पण, की भाऊ 1 तासात काय होता तर काय होतोय. त्यामुळे आम्ही जास्त बाईट काही घेतला नाही, मोजकेच काय बाईट घेतला. आम्ही तुम्हाला एक सांगू शकतो की आताची साधारण परिस्थिती काय. मित्रांनो, जी काही गुवाहाटी आहे ही साधारण 350 ते 71 किंवा 81 अशी पावती भेटते. लोकलचा माल 300 350 असा चाललेला आहे आणि एक्सपोर्ट तर आता बंद झालेलं आहे. ही आवक नसती पण मंडळी, जर कधी एक्सपोर्ट चालू असता तर आता हा माल सुद्धा कमी पडलेला असता. चला धन्यवाद. आणि मंडळी, आमचं चॅनल तुमच्यासाठी एक जनसेवा म्हणून आम्ही एक काम करतोय. यात आमचं कुठलाही असा हेतू नाही कोणाचं मन दुखवण्याचा किंवा काय करण्याचा. तर त्यासाठी आमच्या चॅनलवर जेवढं तुम्ही प्रेम करता ते प्रेम असंच राहू द्या. आणि यापुढे आम्ही तुमचं जे काही बाजारभाव असणार, जे काही अपडेट असणार आम्ही ते तुमच्यापर्यंत पोहोचणारच आहोत. धन्यवाद.